नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहे कारल्याची एक रेसिपी। बऱ्याच जणांना कारला आवडत नाही, तर अशा प्रकारे जर तुम्ही रेसिपी बनवली तर सगळे आवडीने खातील आणि कडू पण लागणार नाही। कारलं नाव काढताच सगळ्यांना असं वाटतं की कडू लागेल, पण माझ्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर अजिबात तुम्हाला कडू लागणार नाही। तर इथे मी कारले घेतले होते आणि ते छान असे स्वच्छ धुवून घेतलेत। आता कारल्याचे काप करण्याच्या आधी आपल्याला कारलं जे आहे मध्ये कट करायचं आहे आणि हे जे बटाटा किसायचा आहे ते घ्यायचं। त्याला पुढे छान टोक असतं, तर ते त्या साहाय्याने आपल्याला कारल्याच्या बिया काढता येतात। एकदम सोप्या पद्धतीने निघतात आणि पटकन निघतात आणि आपला वेळ पण वाचतो। तर हे बघा, अशा प्रकारे त्यातल्या बिया काढलेल्या आहेत मी कारल्याच्या। तर इथे सगळे कारल्यांच्या बिया मी काढून घेतल्या आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या आहेत थोड्या वेळ। आता त्याच्यानंतर आपण हे कट करून घ्यायचे, तर तुम्ही चाकूच्या साहाय्याने पण कट करू शकता। मी इथे विळी घेतली होती, विळीच्या साहाय्याने असं बारीक काप करून घेते। तर जेवढे बारीक कराल तेवढे छान। तर अशा प्रकारे मी सगळे कारले आता इथे कट करून घेते। मला असं वाटतं की बऱ्याच जणांना कारला आवडतच नाही, पण अशा प्रकारे बनवा, एकदम छान होईल। तर हे पहा, अशा प्रकारे मी बारीक काप करून घेतलेले आहेत। आता हे जे काप आहेत आपल्याला लोखंडी भांड्यामध्येच करायचं आहे। तुम्ही इथे कढई पण वापरू शकता, पण तव्यावरती अजून छान होतात। तर मी इथे तवा घेतला होता, त्याच्यावरती तेल, जिरं, मोहरी, हिंग, हळद आणि घरगुती जे लाल मसाले आहेत आणि काळा मसाला तो टाकलेला आहे आणि तो छान असा तेलामध्ये मिक्स करून घेते। जास्त वेळ मसाला परतायचा नाही आहे, फक्त 1च मिनिट किंवा 10 सेकंद परतायचा आहे आणि त्याच्यानंतर जे आपण कारल्याचे काप केले होते ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे। मी इथे कढईचा वापर केलेला नाही आहे, कारण की कढई अशी खोलगट असते, तवा जो आहे तो पसरट असतो आणि कारले जे आहेत ते छान असे पूर्ण तव्यावरती पसरले जातात, त्याच्यामुळे मी इथे तव्याचा वापर केला होता। आता मसाला मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि परत एकदा मिक्स करून घेते। तुम्ही इथे लोखंडाची कढई पण वापरू शकता, त्याच्यामध्ये पण छान होतात। आता हे कारले असे मिक्स करताना गॅसची फ्लेम जी आहे ती थोडी मोठी ठेवायची आणि मग मिक्स करायचे। आपण जे मीठ टाकलेले आहे ते सगळ्या कारल्यांच्या फोडींना छान मिक्स होईपर्यंत असं मिक्स करून घेतलं आहे आपण। आता गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवायचे। ते 5 मिनिटं ठेवल्यानंतर झाकण काढून टाकायचे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे। तर आपले कारले जे छान वाफवले गेलेले आहेत। आता याच्यावरती परत झाकण नाही ठेवायचे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती थोडी मीडियम हाय ठेवायची आहे आणि परत एकदा मिक्स करून द्यायचे आणि असंच तव्यावरती ठेवायचे जोपर्यंत ते कुरकुरीत होत नाही तोपर्यंत। तर आपल्याला हे कारल्याचे काप जे आहेत ते आपल्याला कुरकुरीत करेपर्यंत तव्यावरती ठेवायचे आहेत। आता हे मिक्स करून झालेलं आहे, तर याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकते। कोथिंबीर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर टाका। बऱ्याच लहान मुलांना आवडत नाही, तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल किंवा मिक्सरमध्ये दळून टाकू शकता। त्याच्यानंतर इथे मी चवीला लिंबू टाकते, तर या ठिकाणी तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता। लिंबू टाकून घ्यायचं आहे आणि कारल्याचे काप जे आहेत ते खाताना एकदम छान असे तिखट आंबट लागतात। तर या ठिकाणी तुम्ही इथे साखर टाकू शकता, पण मी इथे साखर टाकलेली नाही आहे। आम्हाला असेच तिखट आणि आंबट आवडतात म्हणून आम्ही साखर टाकली नव्हती। आता हे छान असं मिक्स करून घेते आणि तव्यावरती असंच ठेवते। आता हे छान कुरकुरीत होईपर्यंत मी आता असंच ठेवणार आहे। मीडियम गॅस ठेवलेला आहे। किचनमध्ये बऱ्याचदा आपण लोखंडाच्या वस्तू फार कमी वापरतो, म्हणजे भांडी। तर लोखंडाच्या वस्तूंमध्ये जर आपण भांड्यांमध्ये जर आपण स्वयंपाक केला किंवा एखादा पदार्थ बनवला तर तो आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो। शिवाय आपल्या शरीराला आयर्न पण भेटतं, त्याच्यामुळे मी इथे लोखंडी तव्याचा वापर केला होता। जर तुम्ही वापरत नसाल तर नक्की वापरा। बऱ्याच गृहिणी ज्या आहेत त्या ॲल्युमिनियमचा वापर करतात, पण लोखंडाच्या वस्तू पण तुम्ही वापरल्या पाहिजे किचनमध्ये। तर हे पहा, अशा प्रकारे हे जे कारले आहेत ते छान असे कुरकुरीत व्हायला लागलेत। तर या रेसिपीला तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता, कारल्याचे चिप्स पण बोलू शकता, कारल्याचे काप बोलू शकता किंवा कारल्याच्या चकत्या पण बोलू शकता। भरपूर नावं तुम्ही ठेवू शकता रेसिपीला। तर अशा प्रकारे हे छान कुरकुरीत होतात आहेत। तर ही होती आपली कारल्याची छानशी रेसिपी आणि सगळ्यांना आवडणारी। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा। चॅनलसाठी न्यू असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शेजारीच बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।